महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ग्लोबल विपස්සना पॅगोडा येथे आणि आपण इथून तुम्ही बघू शकता पाठी माझ्या बोटीने इथे यावं लागतं आणि बोटीने पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे, रिटर्न तिकीट आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या पाठी पॅगोडा आहे। तर आपण आज आलेलो आहे, मी फर्स्ट टाइम आलो इथे, मला पण माहित नाही, पण बघून मस्त वाटतंय। आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं काय आहे। बोरिवली पश्चिम स्थानकावरून 294 म्हणजे 294 बसनी इकडे यायचं आहे। गोराई खाडी हा स्टॉप आहे, त्या गोराई खाडी स्टॉपला उतरून तुम्हाला मग पुढेच आपलं जेटी भेटेल, म्हणजे बोटीने प्रवास करायला भेटेल आणि तिथून तुम्ही पुढे येऊ शकता। बोरिवली पश्चिमला बाहेर पडल्यावरती व्हायरल बस स्टॉप आहे, 294 बसनी तुम्ही डायरेक्ट गोराई खाडीमध्ये येऊ शकता। बोटीतून उतरल्यापासून आता एक 5 ते 10 मिनिटं चालून आपण आलेलो आता ग्लोबल विपස්සना पॅगोडा तिथे जाऊन बघूया। असं बाहेर बघून एकदम मस्त वाटतंय। आणि मी तुम्हाला जसं बोललो तसं म्यानमार कंट्री आहे, तिथल्या सारखं हे बनवलेलं आहे आणि पूर्ण स्ट्रक्चर तिकडे। आणि आल्याला तुम्हाला तिथे आपला गजराज हाती हे करतो। जो एलिफंट आहे तो बुद्धांना नेहमी शरण जातो आणि नेहमी बुद्धांच्या शरणच असतो। आणि आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धांचा जन्म हा पण असाच झाला की त्यांच्या आईला त्यावेळेला हत्तीचं स्वप्न पडलं होतं त्या रात्री, आणि त्याच्यामुळे आपल्या बौद्ध धर्मामध्ये हत्तीचं खूप महत्त्व आहे। परमपूज्य सत्यनारायण गोयंका आणि त्यांच्या पत्नी विलायती देवी गोयंका यांचं आहे, तुम्ही पाठी बघू शकता माझ्या, हे दोघं जणांचं आहे। आणि यांनी त्या आपल्या पॅगोडाची निर्मिती केलेली आहे, पॅगोडाची उभारणी केलेली आहे। पाठी तुम्ही बघू शकता। आपण आलेलो आहे पाठी, आणि आपल्या पाठी आहेत गोयंका गुरुजी, सत्यनारायण गोयंका गुरुजी आणि त्यांच्या धर्मपत्नी विलायती देवी गोयंका। या दोघांनी त्या पॅगोडाची उभारणी केलेली आहे आणि यांच्या जीवनामध्ये आहे। ते तुम्ही मेडिटेशनसाठी पण येऊ शकता। एक फॉर्म असतो
तुमचा त्या फॉर्म वाईज नंबर लागतो तेव्हा तुम्ही येऊ शकता इथे मेडिटेशन पण करायला. आणि ज्यांना खरंच इच्छा असेल ध्यान धारण्याची, ध्यान साधण्याची, त्यांनी ते नक्की यावं आणि आपल्या जीवनामध्ये शांतीचा मार्ग काय असतो आणि शांती कशी ठेवावी बुद्धांच्याच विचारांनी प्रेरणा घेऊन यांनी गोयंका गुरुजींनी इथे आपलं ग्लोबल विपसना पॅगोडा बांधलेला आहे. आणि खरंच इथे बघण्यासारखी प्लेस आहे. कोणताही चार्ज नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही नक्की विजिट करा आणि खरंच खूप मस्त आणि पीसफुल आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. संध्याकाळी 6 वाजता फेरी बोट असते ती बंद होते, लास्ट फेरी असते ती. तुम्ही इकडे येऊ शकता, एक 10-15 मिनटात तुम्ही बोटीने इकडे येऊ शकता आणि खरं बघण्यासारखं ठिकाण आहे. नक्की या, जरूर या. फॅमिली फ्रेंड्स जे पण तुमचे कोणी असतील, मुंबईचे असतील, मुंबईच्या बाहेरचे असतील, नक्की एकदा तरी आपल्या लाईफमध्ये इकडे व्हिजिट करा. अशोक स्तंभ पाठी आपण जाऊया तिथे. पण अशोक स्तंभ म्हणजे काय? सम्राट अशोकांचं बौद्ध धर्म वाढवण्याच्या मागे किती मोठं योगदान आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. ज्यांना माहिती नसेल त्यांनी सम्राट अशोकांची पुस्तकं वाचा. आणि चक्रवर्ती सम्राट अशोक कोण होते, काय होते आणि त्यांनी कसं बुद्ध धर्माला ते शरण केलं आणि बुद्ध धर्म कसा त्यांनी प्रचार केला आणि कसं बुद्धाचा धम्मचक्र फिरवलं पूर्ण इंडियाच्या बाहेर, भारताच्या बाहेर. सम्राट अशोकांचं खूप मोठं योगदान आहे बौद्ध धर्म वाढवण्याच्या मागे. आणि आपल्या देशाचं बोलतात ना सन्मान चिन्ह अशोक स्तंभ हे आहे. त्याचं आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे की सत्यमेव जयते. ते पण सम्राट अशोकांच्याच ह्याच्यावरती. आणि सम्राट अशोकांचं म्हणजे खूप मोठं योगदान आहे. भगवान गौतम बुद्धांनंतर जर कोणी त्यांच्या लेण्या स्थापन केल्या, आपण आज बघतोय भरपूर ठिकाणी ज्या लेण्या आहेत, स्तूपं आहेत, ते सम्राट अशोकांनीच उभी केलेली आहे. ती तर कोणी उभी केलेली नाही, ती सम्राट अशोकांनीच उभी केलेली आहे. देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनेक पर्यटकांची पावले वाटवाकडी करून बोरवलीसारख्या उपनगरात येतात. केल्या गोराई खाडीच्या पलीकडे आहे जगातील आश्चर्य, ते म्हणजे ग्लोबल विपसना पॅगोडा बर्मा म्हणजेच आत्ताचा म्यानमार या वास्तुशैलीत उभारण्यात आलेला आहे. म्यानमारचे उंच गोल्डन पॅगोडा प्रसिद्ध आहे. म्यानमारची प्राचीन राजधानी यंगनपासून काही अंतरावर सिंधुकारा टेकडी आहे. त्या सिंधुकारा टेकडीवर असलेल्या शॅव ड्रॅगन पॅगोडा आहे. त्याच पॅगोडाची प्रतिकृती म्हणजे ग्लोबल विपसना पॅगोडा. ग्लोबल विपसना पॅगोडा आणि शॅव ड्रॅगन पॅगोडा यांच्या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे शॅव ड्रॅगन पॅगोडा हा 330 फूट उंचीचा आहे, तर ग्लोबल विपसना पॅगोडा हा 325 फूट उंचीचा आहे.